हां व्हिडिओ तर आहे ना. काय झालं तुम्ही बुक प्राईज ओके. हां अंशिता मॅडम बोलो. कार प्राइजेस घेतली का? ठीक आहे. काय काय यूज केलं मागे तुम्ही? यूज काय केलं हे नको आहे मला. ऑनलाईन सुशांत झाला का प्रोजेक्ट आज? डेटा कनेक्टिव्हिटी ये सुशांत प्रोजेक्ट झाला का? व्हिडिओ बघतोय लास्ट मागचे. एक व्हिडिओ जरी बघितली ना तरी होऊन जाईल लास्ट. हो 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 मग कधी पुढच्या वर्षी? आणि आज होते कम्प्लीट मग वन टाइम करून टाकले. ठीक आहे. सगळ्यांना आता नंपाय जमतंय का ऐश्वर्या मॅडम? नक्की केलं का? आता केल्यावर वाटलं का फास्ट? तेच आता इथून थेरॉटिकल झालं सर्व ना. यू जस्ट हॅव टू राईट अँड राईट. आय मीन प्रॅक्टिस मोर ऑन युअर प्रोजेक्ट अँड नथिंग एल्स. आणि बघा तुमचे प्रोजेक्ट किती रेडी होत आहे. काल पण मी ते एका बॅचला तेच बोललो की तुम्ही रेझ्युमेमध्ये EDA टाकलं ठीक आहे. त्यात EDAमध्ये समजलं समजून जाईल ओके नंपाय पांडाज सीबॉर्न मॅटप्लॉटलिब ठीक आहे. तुमच्याकडे प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट रेडी होता ठीक आहे. नंपाय विचारलं तर लगेच प्रोजेक्ट कंटेंट आठवण्यापेक्षा प्रोजेक्ट आठवतो काय केलं आहे प्रोजेक्टमध्ये काय केलं आहे. मग तुम्ही आन्सर करू शकता लगेच. काय वाटतं? ठीक आहे. जर मी तुम्हाला आता विचारलं गाडी कशी चालवता मग मी तुम्हाला आता विचारलं गाडी कशी चालवता मी सांगा तेच आत्ता तुम्ही गाडी कशी चालवून आलात किंवा हाऊ लाईक प्रॅक्टिकली जर तुम्ही एकदा करून आला तर फरक पडतो. अजून नीट सांगतात. दॅट्स वाय आय टीच प्रोजेक्ट बेस्ड. समजे इंटरव्ह्यूला प्रॉब्लेमच येत नाही काहीच प्रॉब्लेम येत नाही. इतका इझिली जातो ना. आणि मुळात जाऊ द्या आता नाही सांगत मी थोडं होऊ द्या मग सांगतो. नाही तर तुम्ही लक्ष नाही देणार ना. जॉईन नाही होते आता. couldn't find meeting. ठीक आहे. आज आपण डेटा कनेक्टिव्हिटी हाऊ टू कनेक्ट डेटा टू युअर पायथन ठीक आहे. ह्याचा तुम्हाला विचारतील एक पण मी अजून एक ऑप्शन देतो तुम्हाला जो क्वचित असतो ठीक आहे. सेम पांडाजची पण कम्प्लीट पांडाज म्हणून एक कम्प्लीट फाईल आहे ती पाठवण्यात येईल ठीक आहे. EDA1 ओके. कसं इन्स्टॉल करतात? लेट मी स्टार्ट रेकॉर्ड. ओके रेकॉर्डिंग चालू आहे. कसं इन्स्टॉल करता पांडाज? हां सगळ्या लायब्ररीज तसेच इम्पोर्ट करतात. पिप इन्स्टॉल पांडाज अँड इम्पोर्ट पांडाज एज दुसरं चालेल का PDच्या ऐवजी? हां गुड. खूप लॅग होतं यार. ते डिस्कनेक्ट करा ना तुमचं कोणाचं असेल इथे तर किंवा 5G असेल तर मला द्या. इथे मग चालतच नाही कारण
आहे का? काय नाव आहे? हं? काय NM? ओके फाईन. ओपनच आहे का? ठीक आहे. सगळ्यांचं झालं का इन्स्टॉल? तुमचं कोणाला तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना? ते तिथे कोपऱ्यात लपलेले इन्स्टॉल झालं का ते विचारायचं आहे मला. हां आता होतं आहे. ठीक आहे चलो. कसं केलं पिप इन्स्टॉल पांडाज अँड इम्पोर्ट पांडाजच PD. ठीक आहे मी NP पण करून घेतलं आहे. ठीक आहे इकडे बघा गेलं का? सांगणार कधी रे? दिसत नाही आहे. Lost your connection. Yeah. तुझं झालं का कनेक्ट रोहित? इकडे ठीक आहे चल. हां लक्ष द्या. आहे का कोणाचं चांगलं कनेक्ट होऊन चालेल? हा लॅपटॉप गेला आहे कामातलं सरांना सांगावं लागेल. काय झालं? नाही नेट याचं पण आहे बट स्पीड याचं पण 5Gच होतं. काय नाव आहे? OnePlus Nord Pro. अबे नाही. हे करून ठेवत जा सांगितलं होतं मी. हां पासवर्ड 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे हे बघा कसं पिप इन्स्टॉल पांडाज नंतर इम्पोर्ट पांडाजच PD काढून टाकतो. ठीक आहे. तर आता कुठेतरी नोट करा की whenever we want to import any kind of data ठीक है. Whenever we want to import any kind of data in Python pandas, keep that data or place that data in the same folder as that Python file. समजलं का? तुमच्या भाषेत लिहा. जेव्हा पण आपल्याला कुठला डेटा पायथनमध्ये इम्पोर्ट करायचा असेल तर तो ज्या फोल्डरमध्ये तुमची फाईल आहे त्या फोल्डरमध्ये तो डेटा पाहिजे. समजे ही फाईल आहे फोल्डर आहे फोल्डर आणि फाईलचा डिफरन्स समजा. फोल्डर आहे
या फोल्डरमध्ये आता तुमची फाईल आहे. मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं पायथन फॉर डेटा अनालिटिक्स एक फोल्डर बनवा. त्याच्यात ही तुमची फाईल आहे ज्याचा तुम्ही पांडास करताय. याच फोल्डरमध्ये तुमचा डेटा पण पाहिजे. समजलं का? समजलं? ठीक आहे. आता हा झाला ऑप्शन 1. तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारतील हाच, पण आपण अजून एक ऑप्शन करून जाऊ की बऱ्याच वेळा काय होतं की तुमचा जो डेटा आहे तो असू शकतो ना कदाचित कधी दुसऱ्या फाईलमध्ये पण दुसऱ्या फोल्डरमध्ये पण असू शकतो. आणि तो फोल्डर सपोज तुमच्या ई ड्राईव्हमध्ये, सपोज तो फोल्डर तुमच्या ई ड्राईव्हमध्ये, ठीक आहे. तर पहिले तर तो समजून घेऊ, मग हा नाही तर मग चला हाच समजून घेऊ आता. ठीक आहे, तो एक ऑप्शन झाला, ते एका याच्यात पाहिजे. ठीक आहे. दुसरं काय की बघा तुम्ही आता हा मॅक आहे, विंडोजमध्ये ना फोल्डरला त्या डेटाला ते क्लिक केलं तुम्ही ज्या फोल्डरमध्ये आहे, ठीक आहे, खाली प्रॉपर्टीज म्हणून येतं राईट क्लिक केल्यावर. त्याच्यावरती प्रॉपर्टीजवर क्लिक केलं की वरती पाथ येतो, पाथ तो कॉपी करायचा आणि तो टाकायचा. मग डायरेक्ट तिकडनं पण डेटा झाले. 2 पद्धती कोण तुम्ही डेटा घेऊ शकता. इंटरव्ह्यूमध्ये विचारता तो एक. बी रेडी फॉर दिस एज वेल. 2 ऑप्शन. आता प्रत्येकासाठी आपण 2-2 ऑप्शन करून जाऊ, म्हणजे तुम बस पूछो, ऑप्शन है हमारे पास. ठीक आहे. दिस इज ऑल्सो वन ऑफ दी वे. ठीक आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, कमिंग बॅक हिअर. ठीक आहे. आता हा फक्त प्लेस केला. आता लोड कसा करायचा, ठीक आहे. df equals to pd dot read underscore. काय केलं? कुठल्या फॉर्मॅटचा डेटा होता म्हणजे तो CSV फॉर्मॅटचा. इथून काय करायचं, तुमच्या डेटाचं नाव कुठे गेला डेटा, म्हणजे कार सेल्स इंडिया. कार सेल्सच केलं ना आपण. हां, कार सेल्स इंडिया .csv. कार सेल्स, हां हे बघा आलं खाली. ठीक आहे. झाला हा लोड. कळलं का कसा लोड केला डेटा, कसा कनेक्ट केला, कळलं? हे कॅल्क्युलेट करतो. जेव्हा दुसऱ्या फाईलमध्ये असेल तेव्हा काय हा पाथ पद्धतीचा F स्ट्रिंग देतो, त्या R स्ट्रिंग देतो. एक लक्षात ठेवा, R स्ट्रिंग. हां, ते फाईलची पाथ कॉपी करा. आता हे माझं मॅकमधलं होतं. हा ही आता लक्ष द्या सगळ्यांनी. ही जी फाईल तुम्हाला देणार आहे एक पांडासची, ठीक आहे, त्याचा मी डेटा देणार नाही आहे. ती पूर्ण जसं नंपाची पूर्ण एक दिली होती तशी पांडासची पूर्ण एक आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला एक दुसरी एक फाईल देणार, त्याच्यावरती आपण काम करणार, प्लस तुम्हाला एक डेटा देणार. स्टार्ट वर्किंग. तुम्हाला जर ह्याचा पण डेटा देतो, तुम्ही कॉपी करून लगेच पेस्ट केला असता. ही कॉपी केली, पेस्ट केली. स्वतः करून बघा डेटा कनेक्ट, स्वतः करून बघा एक्सप्लोरेशन, स्वतः करून बघा सॉर्टिंग. ठीक आहे. जेवढं मी दिलं आहे तेवढं आज आपण, ठीक आहे, ज्याला पुढचं करायचं करू शकतो, कारण की पूर्ण नीट एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे किती पद्धतीच्या फाईल्स असतात रे अजून? इकडे बघा किती वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आपण कनेक्ट करू शकतो. ठीक आहे. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, हाऊ मेनी टाइप्स ऑफ डेटा दॅट वी कॅन कनेक्ट इन आर पायथन अँड हाव, आलं का? एवढ्या पद्धतीचा डेटा आपण कनेक्ट करू शकतो. ज्याला अजूनच ॲडव्हान्स अभ्यास करायचा नाही, पर्टिक्युलर एक्सटेन्शन्स काय आहेत नोटबुकमध्ये तुम्ही लिहून ठेवा. CSV, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू, एक्सेल, वेदर, HTML, JSON,
पिकेल, सॅस, फाईल फॉर्मॅटच येतोय, सगळे फाईल फॉर्मॅट्स येते. ठीक आहे, एवढ्या पद्धतीचं. आता आपल्याकडे कुठला डेटा होता, तेच जर आपल्याकडे एक्सेल राहिला असतं तर तुमचं जो होतं काय केलं असतं आपण, कसं एक्सेल घेतलं असतं. समजे कधी कुठला डेटा घ्यायचा, गेलं का डोक्यात आता पांडास कसं लोड करायचं. ठीक आहे, झालं. आणि प्लेसिंग काय पाहिजे हे कळालं. कन्फ्युजन कोणाला आहे नाही. ठीक आहे, आता आपलं एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस, त्याच्यामधलं आपण सगळ्यात पहिलं करणार एक्सप्लोर. डेटा तुम्ही लोड केला तर त्याला बघायला तर पाहिजे डेटा तो नक्की आहे काय. ठीक आहे, तर त्याच्यासाठी कसं वाचायचं ते बघा ही बुक. ओके, हे बघा याच्यामध्ये कसं दिलेलं आहे, व्हॉट इज पांडास. ठीक आहे, डेटा स्ट्रक्चर काय आहे, 1D डेटा. ठीक आहे, सिम्पल ऑपरेशन्स, डेटा फ्रेम काय आहे, रीडिंग CSV फाईल, रायटिंग CSV फाईल, इन डिटेल एव्हरीथिंग. हे बघा जेसॉन. ठीक आहे, SQL डेटाबेसमधनं पण तुम्ही घेऊ शकता. ते एका मुलाने केलं आहे आविष्कार म्हणून, SQLite 3. काय केलं, काय केलं इथे, अरे अरे यार. उद्यापासून एक काम करा, कोणाचं एक लॅपटॉप तो कनेक्ट करून ठेवा येऊपर्यंत. उद्या लेक्चर घ्यायचं आहे का. नो. यार सुट्टीकार काय रावण म्हणून उभं राहायचं आहे का. ठीक आहे, लास्टला बोलू थांबा जरा. काय करायचं कनेक्टच होत नाही, क्लिकच होत नाही. उद्यापासून करूच नका रे आपल्याला आता, कारण की खूप स्क्रोलिंग लागेल. तर असं जर रोज राहिलं ना होणार नाही. कोणाचं तरी एक लॅपटॉप जसं चांगलं असेल ना तो करा. ठीक आहे, तुम्ही पाठवतोय ती नेक्स्ट बॅच जी आहे ना तुमची 9:30 ती करून बघते सगळं पाठवल्यानंतर. तुम्ही करत नाही, आय हॅव नोटिस्ड. दाखवलं तर नाही कधी, लक्ष दे. ठीक आहे, एसक्यूएल झालं ना तुमचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण काय क्वेरी लिहायचो, काय कशी लिहायचो क्वेरी. ठीक आहे, कनेक्ट टू डेटाबेस, क्रिएट्स अ फाईल इफ इट डझंट एक्झिस्ट. प्रत्येकाला कनेक्ट करण्याची पद्धती म्हणजे तुम्हाला हेच दाखवते की आपण हे सगळं करणार नाही, SQLमध्ये करू शकतो. बट ॲज आय टोल्ड यू ऑन द फर्स्ट लेक्चर दॅट पायथन इज ऑलराऊंडर. इट डज एव्हरीथिंग. दिस इज द की SQL पण कनेक्ट करू शकता ना तो. ठीक आहे, ओके चलो. आता काय करणार पुढे, तर एक्सप्लोरिंग. ठीक आहे, df.head open and close that. ठीक है, coming back here, see exploring df.head. काय करतो हा df.head, डिस्प्ले द फर्स्ट फ्यू रोज. ठीक आहे, आता येईल खालती. ठीक आहे, df.head काय करतो, पहिल्या 5 रोज डिस्प्ले करतो. ठीक आहे, हे बघा इकडे तर मला जर प्रिंट केलं, हे बघा आला डेटा तुमच्यासमोर, काय आहे, कसा आहे, किती काय आहे.
काय केलं सगळ्यात पहिले आपण इम्पोर्ट केलं, त्यानंतर डेटा कनेक्ट केला, ठीक आहे, लोड केला, ठीक आहे, read.csv कनेक्ट मध्ये टाकलं, लोड, ठीक आहे. डेटा शुड ऑलवेज बी रिटन इन अ स्ट्रिंग. जो डेटा आहे ना, जे नाम आहे ते नेहमी स्ट्रिंगमध्ये लिहिलं पाहिजे, ठीक आहे. df.head काय करतं रे? मग पहिल्या 5 रोज दाखवतो, ठीक आहे. जर मला 10 पाहिजे असतील तर हेडमध्ये मी टाकेल, इथून काय कळतं आपल्याला, एक क्विक ॲनालिसिस. अच्छा, डेटामध्ये काय काय आहे, डेटा फ्रेम दिसते. सो दिस इज अ डेटा फ्रेम, ठीक आहे. ही 1 डायमेन्शनल आहे की 2 डायमेन्शनल आहे? ठीक आहे. का बरं अंशिता? हां, काय मोठं नाही मागे? अच्छा, मला वाटलं ते तिथे बसतात ना, काय म्हटलं. ठीक आहे, तुमच्या बाजूचं तुम्ही सांगा, 1D आहे की 2D आहे? 2D आहे ना, रोज अँड कॉलम्स. टेन्शन येत आहे मला तुमच्या बॅचचं, ठीक आहे. हे काय झालं, हेड बघितलं आपण. आज फक्त एक्सप्लोर करू, ठीक आहे. पुढे विल सी df.tail. हा काय करेल रे? लास्ट 5 देईल. टोटल किती व्हॅल्यूज होत्या आपल्याकडे? 500 होत्या. माझ्यासारखं जर असलं ना इंटरव्ह्यूला, मी मुद्दाम असे सिंपल क्वेश्चन विचारेल टू चेक युअर सेन्स. मॉक इंटरव्ह्यू तर मलाच देणं आहे. खूप सिम्पल आहे हे, कळलं का कसे बनवायचं? 500 आहे टोटल, बिकॉज वी स्टार्ट विथ 0, ठीक आहे. जर मी इथे 5 दिलं ना, 4 आहे तिथे नंबर. समजलंय का मी काय बोलतोय? ठीक आहे. पुढे हां, df.shape. शेपने काय दिलं रे? df.shape तोंडाने तर बोलू शकतो. काय देतं शेप? रोज अँड कॉलम्स आहे का आता? बरोबर, 500 रोज इंटू 12 कॉलम. आपण एक्सप्लोर करतोय अजून काय आहे डेटामध्ये, कसं आहे ते बघतोय. नाव देर इज अ कन्सेप्ट कॉल्ड मेटा डेटा. व्हॉट इज मेटा डेटा? डेटा ऑफ डेटा. आता तो बघता कसं? हां, df.info. काय? df.info याने काय मिळतो आपल्याला? एक मेटा डेटा मिळतो. म्हणजे काय? डेटाचा डेटा. जेव्हा आपण क्लायंट डेटा देतो ना, मी आता तुम्हाला सांगितलं एका प्रोजेक्ट डेटावरती काम करा, ठीक आहे. म्हटलं सेल्सच्या डेटावरती काम करा. सगळ्यात पहिले क्वेश्चन तुम्हाला काय पडेल की सर सेल्स नक्की काय आहे? पडतो ना, त्याच्यामध्ये काय काय आहे. हे जे काय काय आहे ना, तेच म्हणजे मेटा डेटा. समजलं का? खूप मेटा डेटा पण एक खूप मोठे एक ब्रांच आहे, असं एक म्हणजे कंपनीजमध्ये असतात काही लोक जे मेटा डेटावरती काम करतात, ठीक आहे. या टर्मिनॉलॉजीज माहिती पाहिजे. ठीक, कसं आलं बघितलं? कॉलम नल आहे का? डी टाईप. सी देअर डी टाईप int64 ऑब्जेक्ट फ्युल टाईप. समजे काय दिलं? डेटा, ठीक आहे. आता जर मला यांचा मीन, मीडियन, मोड हे सगळं पाहिजे तर काय वापरावं लागेल रे? हां, काय वापरावं लागेल? अरे मीन, मीडियन, मोड काढलं का नाही तुम्ही? हा, मग काय वापरावं लागेल?
नाही केला म्हणजे प्रोजेक्ट, तुम्ही तो प्रोजेक्ट केला ना. ज्यांनी केला त्यांनी तर सांगा. मीन मीडियम मोड मला वापरायचं आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले तर कुठल्या प्रश्न पडला पाहिजे सर, नक्की कुठल्या कॉलमवर. कारण मीन याचा तर नाही घेणार ना मी, हुंडाय टाटा. वाय कसला घेईल, मायलेजचा घेऊ शकतो. ठीक आहे, कसं करायचो आपण नंपामध्ये मीन घ्यायचा असेल तर एन पी डॉट मीन, त्याच्या पुढे काय. ठीक आहे, त्यानंतर मीडियन मग वेगळं. ठीक आहे, स्टँडर्ड डेविएशन वेगळं, काउंट हा वेगळा. करेक्ट, असंच करायचो ना नंपामध्ये. तर इथे बघा, df डॉट डिस्क्राइब. गेलो एका लाईनमध्ये. कळलं का कसं नंपायचं एक स्टेप आहे अंदाज. समझे. ठीक आहे, इन्फो झालं. हां, df डॉट कॉलम्स काय दिलं रे. ऑल दी कॉलम नेम्स. करेक्ट. ठीक आहे, हां, df डॉट इज नल. यामध्येच पुढे आपण डॉट. अरे इज नल काय देतं रे. सगळ्यात पहिले एक सेकंड मी हे काढतो. काय दिलं इज नलने. नल व्हॅल्यूज आहे का नाही काय आलंय. आणि म्हणजे कुठला ऑपरेटर आहे. गुड. नल व्हॅल्यू पाहिजे ना. नल व्हॅल्यूज नल हँडलिंगला आपल्याला, डेटा क्लिनिंगला आपल्याला पूर्ण एक लेक्चर जाईल उद्या. तेवढं झालं की झालं, असं काही नाही. ठीक आहे, डीएफ डॉट इज नल काय करतं ते. नल व्हॅल्यूज. आता मला कॅल्क्युलेट करायचं आहे टोटल किती नल व्हॅल्यूज आहेत. काय करणार याच्याच पुढे डॉट. हे बघा होता का क्लीन डेटा होता म्हणून. तुमचं समजलं. ठीक आहे आहे आपण अनक्लीन डेटावरती पण काम करणार, ज्याच्यामुळेच आपल्याला डेटा क्लिनिंग हे समजेल. समजलं कसं करतो. ठीक आहे, त्यानंतर डीएफ डॉट डुप्लिकेटेड काय सांगतो. हा डुप्लिकेट आहे का नाही. आणि ड्रॉप डुप्लिकेट काढून टाकतं. आता हे थोडं आपण त्याच्यावरती एक्सप्लोरेशन झालं आपलं. आपण थोडं आता त्याच्यावरती थोडे मॅनिप्युलेशन्स करतोय छोटे ते म्हणतो ना किरकोळ काम क्लीन करायला जातो आपण. अजून हा प्रॉपर क्लिनिंग नाही. क्लिनिंगवरती वेळ लागेल. पांडाजमध्ये अजून तेच कराल मला माहिती आहे. 2-3च गोष्टी आहे मी तुम्हाला माझ्या नोट्समधनं पाठवेल. त्या 11 गोष्टी आहे, त्यातली फक्त 2 विचारणार आहे तुम्हाला. शिकवलं मी 11 पूर्ण. असं सांगाल कुठल्या 2 विचारतील. ठीक आहे, आता प्रिंट डीएफ डॉट कार ब्रँड डॉट हेड याने काय दिलं रे. कुठला कॉलम कळलं का. आता आपण एक कॉलम घेऊन त्या पर्टिक्युलर कॉलमवरती पण आपण काम करू शकतो. जसं या कॉलममध्ये फक्त बघायचं मला नल व्हॅल्यूज आहे का. बघू शकतो का. बघू शकतो. ठीक आहे, अजून ड्रॉप डुप्लिकेट्स यातले ड्रॉप करू शकतो. पण आता इथे नाही करू शकत का.
थोडं डेटा अंडरस्टँडिंग तेवढे नीट पाहिजे. टाटा डुप्लिकेट येऊ शकतं का? गुड. ठीक आहे. आता काय केलं तुम्हीच सांगा. असं तुम्ही कशात करायचं रे? SQL मध्ये कशाने करायचं आहे? ओके. मग ग्रुप बाय कशाला वापरायचं? असं काही नाही. कॉलम सेम नसले तरी होतं ना. होतं ना. नाही याच्यात पण आहे ग्रुपिंग अँड ॲग्रिगेशन. ठीक आहे. काय केलं इथे? ठीक आहे. हे तर तुमचा प्रोजेक्ट आहे रे. इकडे लक्ष द्या. ही फाईल मेन आहे. df.tel ही बुक आहे अशी समजा तुमची पूर्ण पांडासची. सी क्विक इन्फॉर्मेशन अबाउट द डेटा फ्रेम. ओ ती पांडासवाली काय नाही बघा ही. क्विक इन्फॉर्मेशन अबाउट द डेटा फ्रेम. अरे नाही हा प्रोजेक्ट आहे माझा. ज्याला बघायचं बघू शकता. दिस इज माय प्रोजेक्ट. मी आता एक प्रोजेक्टवरती काम करतो आहे की आय डोंट नीड एनी. मला हात स्क्रोल करायची गरजच नाही. विथ द हेल्प ऑफ माय फिंगर्स आय कॅन डू राईट स्वाईप, लेफ्ट स्वाईप, स्क्रोल अप, स्क्रोल डाऊन, क्लिक, झूम आउट. ज्याला बघायचं आहे मी आज ऑफिसमध्ये बघू शकतो. चालेल त्याच्यावरती काम. सो त्याला जर होलोग्राफ लावलं ना याच काढून IoT वापरून तर आयर्न मॅन बघितलं आहे का? तू करतो का? ते सगळं करू शकतो. हां फक्त क्लिअर पायथन इफ एल्स स्टेटमेंट. हां म्हणजे इफ एल्स स्टेटमेंटचा बेस आहे त्याला. बाकी खूप काय वापरलं त्याचं. असो सी df.columns येईल. आलं का? हा जो EDA1 आहे हा तुमचा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. हे पण तुम्हाला देणार आणि सेल्सचा डेटा पण जसं तुम्हाला काल दिलं होतं तो पण सेल्सचा डेटा पण देणार. तुमचं काम काय? या बुकमधून बघून त्या प्रोजेक्टला पहिले हा प्रोजेक्ट करून बघा. EDA1चा सेम आहे. ठीक आहे. तो झाला त्यानंतर स्वतःचा एक डेटा सेट घ्या. कुठून घ्यायचा तेही सांगतो. स्वतःचा एक डेटा सेट घ्या. पांडास ही बुक बघून याच्यामध्ये काय काय. अच्छा ओके df.columns म्हणजे आपण त्या डेटाचे कॉलम्स बघू शकतो. हे करून बघा रे तेव्हा होईल. आता हे काही सिंटॅक्स किंवा वाचून होणारी गोष्ट नाही आहे. ठीक आहे एव्हरीवन. ओके सिलेक्टिंग काय केलं आत्ताच केलं होतं आपण. कार प्राईस अँड दॅट. इथे काय करणार? इथे काय केलं? नेम अँड अमाऊंट. आता तुम्ही सपोज तुम्ही डेटा घेतला NMDचा. तुम्ही नेम आणि बॅच करू शकता का? सिलेक्ट करू शकता ना. कसं करायचं? चालेल तुमचं सिंटॅक्स सेम आहे. आपण काय DF आपण असंच तर करायचो. एक लाईनचे सिंटॅक्स आहे आता फक्त बस. आता काय असं लॉजिक बिल्डिंग नाही आहे कुठे. हां हे फर्स्ट रो सिलेक्ट होईल. काय रोजचं काही नाही. सिलेक्टिंग बाय रोज आहे. इथे खरी गंमत आहे. सिलेक्टिंग बाय कंडिशन. सांगा काय केलं? 1000च्या वरती जे अमाऊंट आहे ते लोक प्रिंट व्हा. बरोबर. आणि जर मी हा इथे डेटाच नाही आहे कायच. ते इथे करून बघू आपण. थांबा. हां हे बघा काय केलं आहे. जेवढा कारच आता इथे आपण कंडिशन्स लावतोय बरं का. कंडिशन्स असतात ना कुठले इक्वल्स टू ग्रेटर दॅन लेस दॅन. काय लावलं? कार ब्रँड इक्वल्स टू होंडा. फक्त त्यांचा डेटा दे. नाही समजत आहे का? परत एकदा पांडास इम्पोर्ट लोड
सो कनेक्ट, लोड, एक्सप्लोर, df.head, टेल, डिस्क्राईब, इन्फो, नंतर मग आता कॉलम्स. ठीक आहे, रोजचा पण दिला आहे पांडाजमध्ये. रोज गरज नाही पडत, बट माहिती असू द्या. ठीक आहे, त्याच्या फाईलमध्ये आय मीन. ठीक आहे, त्यानंतर कंडिशन्स. ठीक आहे, कंडिशन्स म्हणजे काय, आपण आता मला काय पाहिजे, मला फक्त होंडाचेच पूर्ण डेटा पाहिजे. होंडाचा किती झाला आहे, कसं करणार, कार ब्रँड इक्वल्स टू होंडा df.head. बघा, होंडा मॉडेल कुठलं होतं, फ्युल बरोबर आलं बघा, अमेज सिटी, हेच आहे ना होंडाचे मॉडेल्स. ठीक आहे, फ्युल टाईप इलेक्ट्रिक, अमेज इलेक्ट्रिक आहे. ठीक आहे, डिझेल, ट्रान्समिशन, प्राइस, सिटी, सेलर. आता तुम्ही फक्त दिल्लीमध्ये किती कार्स जात आहेत ते करू शकाल का, याच कंडिशनने. ठीक आहे, कार ब्रँड, अजून एक कंडिशन लावा त्याच्यामध्ये, होंडाच्या गाड्या 10 लाखापेक्षा पुढच्या कोणत्या, अजून एक कंडिशन लावू शकाल का. असे करून बघा रे, नवीन नवीन सेम 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 सिंटॅक्स. ठीक, इकडे पण तो दिलाय. तुम्ही खूप खेळू शकता याच्यात. हां, इथून तुमचं डेटा क्लिनिंग सुरू होतं. हे आपण उद्याच करूया. ठीक आहे, नाव युअर टास्क फॉर टुडे कम्प्लीट. लाईक इकडे काय आहे, अजून खालती येतो मी, हँडलिंग मिसिंग डेटा, हे मीच शिकवेल. ज्याला करायचं त्याने करून बघा, काहीच अडचण नाही. एवढंच आहे पांडाजमध्ये. मिसिंग व्हॅल्यू हँडल करणं आलं, तुमचा 20 मिनिटाचा इंटरव्ह्यू तर त्याच्यावर चालेल. ठीक आहे, 11 पॉईंट्स आहेत फक्त. कसं लक्षात ठेवायचं, आता नंपाय तुमचं कसं लक्षात आहे रवी, नंपाय अरे घरी जाऊन अभ्यास करायचं, मी हेच ठेवणार नाही. कसं लक्षात आहे सांगा, नंपाय काय काय येतं नंपायमध्ये. तुम्हाला फ्लो चार्ट लक्षात ठेवायला पाहिजे होतं. काय येतं मयुरी नंपायमध्ये, कसं सांगितलं होतं मी, नाही लक्षात राहिलं तर इंटरव्ह्यूमध्ये नंपाय. ओके चलो, तो आता चलो लेट्स टॉक ऑन नंपाय. जर तुम्हाला इंटरव्ह्यूवर बोलला कसं लक्षात ठेवायचं नंपाय, ओके नंपायमध्ये काय पहिले तर लगेच क्विक झालं पाहिजे. तीन वेगवेगळ्या टाईपचे डायमेन्शन्स ऑफ ॲरे कसे लिहितात ते, त्यानंतर त्यांचे ॲट्रिब्यूट्स येतात 4 टाईप्सचे. ठीक आहे, त्याचा डेटा टाईप int64. ठीक आहे, float 64, 432, int32, स्ट्रिंग साईज वेगळा /u. ओके, सो int64 म्हणजे 8 बाईट्स पर एलिमेंट. ठीक आहे, 4 बाईट्स पर एलिमेंट. ठीक आहे, त्याच्यामध्ये अजून मग स्टॅटिस्टिकल फंक्शन्स येतात, ॲग्रिगेट फंक्शन्स येतात, त्यानंतर मध्ये येतं ब्रॉडकास्टिंग. ओके, देन देर इज समथिंग कॉल्ड टाईप्स ऑफ मॅट्रिसेस. त्यामध्ये 1 आयडेंटिटी मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स. ओके, त्यानंतर अजून ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पण येतात, बट ते लागत नाही आपल्याला. काय स्टॅटिस्टिकल कसं लिहितं, np.min, ॲग्रिगेट फंक्शन np.max, असं लक्षात ठेवायचं. बस, याच्या व्यतिरिक्त विचारणारच काय. अँड युअर डेफिनेशन्स उतना ही तो है. पांडाच पण तसंच. असे फ्लोचार्ट लक्षात ठेवा. मी पण असं हे नाही करू नयेत की काय, ओके एकदा लक्षात राहिलं की नंबरमध्ये एवढंच आहे, सांगण्याला की एवढंच, असं लक्षात होईल. समजलं का. हां, मग लगेच एवढं लक्षात राहिलं ना, सिंटॅक्स लक्षात राहणं सोपं आहे रे. जसं आता माझं पांडास, मला ते 11 पॉईंट्स लक्षात आहेत कुठले. त्यामध्ये मला माहिती आहे एवढे इंटरव्ह्यूज विचारले, त्याच्या व्यतिरिक्त काहीच आलं नाही, विचारलंच नाही काही डेटा ॲनालिस्टला त्या 11 पॉईंट्स व्यतिरिक्त. 11 पॉईंट्समधले पण फक्त 2 ते 3 स्पेसिफिक पॉईंट विचारले, बाकीचे ते 7-8 विचारले पण नाही. त्यातले 3 ते 4 तर आपण आत्ताच केले. असं आहे. समजलं ऐश्वर्या, समजतंय. ठीक आहे, त्यानंतर पुढे ड्रॉप काय करतं, जे आपल्याला एक पर्टिक्युलर ड्रॉप करायचं कॉलम वगैरे, ड्रॉप येणे. फिल येणे काय करतं, काय फिल करायचं आहे. ठीक आहे, हे उद्या बघू आपण, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मी तुम्हाला ही फाईल दाखवतोय पूर्ण पहिले तर, म्हणजे तुम्हाला डिफिकल्ट नाही जाणार. ठीक आहे, कॉलम रिनेमिंग सगळं, टायटल दिलं आहे आणि कसं करता ते दिलं आहे, फक्त तो डेटा दिला नाही आहे, फक्त तो डेटा दिलेला नाही. म्हणून हे काय करायचं, हे तुम्ही
मी दिलेल्या डेटावरती करून बघायचं. उद्या बघेल मी. ठीक आहे. ज्याला अतिच उत्साही आहे त्यांनी दुसरा डेटा घेऊन करून बघा, कार सेल्सचा सोडून. ठीक आहे. चेंजिंग डेटा टाईप पण चेंज करू शकतो आपण. ठीक आहे. नंतर सॉर्टिंग डेटा, अप्लाइंग फंक्शन्स टू कॉलम, इथे ॲडव्हान्स आहे, इथं कुठे विचारत नाही. ग्रुपिंग ॲग्रिगेशन व्हेरी इम्पॉर्टंट. मर्जिंग अँड कॉन्कॅटिनेशन. ॲड सेव्ह करायचं बस. 2 CSV म्हणून येतात. पायवट टेबल 2 CSV तो सेव्ह करतो. बस इतना ही है. उद्या तुम्हाला थोडं माझे ते 11 पॉईंट्स पाठवून देईल मी माझंच नोट्समधून. तुम्हाला जो वाटेल तो कुछ भी लो, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. मैं ऐसा नाही की मैं एक पढवूंगा वही पढतो. काय पाहिजे कारण घ्या ना, तुमचीच प्रॅक्टिस जास्त होईल. मला काय, मी एकामध्ये शिकवून मोकळं होईल, बट तुमची प्रॅक्टिस जास्त होईल ना. कळलं का? तुम्ही एक कराल, तुमचा फ्रेंड दुसरा करेल, मग त्याने काय मॅनिप्युलेशन्स केले, त्याने काय चेंजेस केले, तिकडे डोकं शार्प होईल, तुमचं डोकं शार्प होईल. सो दॅट्स वाय आय वॉज सेइंग की जिसको जो डेटा लेना है वो. तुम्हाला कळालं कसं करायचं कनेक्ट, कसं काम करायचं. तुम्ही लागा तुमच्या लाईव्ह डेटाला काम करायला. ऑनलाइन समझलं का? यस ऑनलाइन. क्या करना है? ठीक है. ये फाइल, प्रोजेक्ट फाइल अँड डेटा. ठीक आहे. पहिले तर आज डेटावरती करून बघा जो आहे. ठीक आहे. एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला की दुसरा ऑनलाईन डेटा घ्या. ऑनलाईन data.gov.in तिकडनं घेऊ शकता किंवा कॅगल. ठीक आहे. समजलं का? करून बघ. अरे खूप मजा येते. आता पायथन इझी वाटेल खूप. आणि फक्त एक लाईन आहे सगळीकडे. किती काय df.describe, हेड, df.columns, is null, .sum, ड्रॉप. समजतंय का? मागे तुम्हाला नमपायचा प्रोजेक्ट कोणाचा मला लिंक्डइनला दिसला नाही. रोहित टाकला का? दाखवता मला कुठे. मला फॉलो काही केलं असेल तर मला दिसलं असतं. तेवढं करा, बट उद्या मला थोडं तरी दाखवा. चालेल. मी तुम्हाला काल पण बोललो या डेटावरती प्रॅक्टिस करा, नंतर तो कनेक्ट करून बघा. येस, कनेक्शन तर कळलं ना तुम्हाला कसं. बाकी एक की आपण सर्व्हिस घ्यायची असेल तर आपण API इंटिग्रेट करतो. चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही. तिथे AI एक हां तो करेक्ट करून देतो त्यांचा. जेमिनाय सारखा. VS ला नाही म्हणून तर. अरे तर खूप आता VS कोडचा पण अपडेटेड व्हर्जन आला आहे. तुम्ही जर उप्स कराल ना VS कोडमध्ये, वरचं आपण ऑलरेडी एक कन्स्ट्रक्टर बनवलं आहे. ठीक आहे. खाली त्या कन्स्ट्रक्टरला कॉल करायचं, सुपर ओपन अँड क्लोज ब्रॅकेट, तो कन्स्ट्रक्टर पण कॉल करतो. ठीक आहे. पूर्ण त्याच्यातले इन्स्टन्स व्हेरिएबल, त्याच्यातले मेथड पूर्ण खालती येऊन जातात. जे वरचे आपले इनहेरिटन्स. याच्यात पण आहे. मी आता अपडेट केलं तर सगळं, म्हणजे आता मी वरती इफ वापरलं आहे तर ते स्वतः थिंक करेल की ही कंडिशन काय असू शकते आणि येऊन जाईल. असं आहे. ठीक आहे. अटेंडन्स लिहायला घ्या प्रत्येकाने. मी पाठवून देतो, थोडा वेळ लागेल. टेन्शन नका घेऊ मला. अरे बाळा, इथे हे आपण टर्मिनलमध्ये जेव्हा करतो हां सब थांब एक्सलामेट्री आम्ही ते बघेन ते कट करत असं ते इफ नॉट एक्सलामेट्री बॅच फाईल.
येस यू कॅन लिव्ह स्कूल नाही पण आता तेवढं मला कनेक्ट झालं का प्रत्येकाचा पांडाज इन्स्टॉल झालं का हां तुम्हालाच पाठवली होती ना सर्वात आधी ती याची फाईल हां नंपायची मी काय म्हणतोय उद्याचं काय कसं हां नाही असं काही नाही मी स्वतः येऊन घेऊ शकतो मला काही प्रॉब्लेम सुट्टी नाही. कोणती कसली फाईल तू थांब मी आहे आज ऑफिसला आय सी इट कोणती प्रोजेक्ट फाईल नाही ना मी तुम्हाला कुठली पाहिजे नंपायची म्हणताय का तुम्ही नंपाय प्रोजेक्टची नाही पाठवली ना मी मग पूर्ण तर पाठवली आहे ना त्याच्यातनं तर करू शकता ना थोडंफार लोक लावून मग सगळंच स्पून फिडिंग हवी असं कसं चालेल नाही पाठवू शकतो मी मला काही प्रॉब्लेम पण मग